चार्जिंग पंप बघितला. या शेतकऱ्यांचं नाव आहे अरुण परबतनेकर, यांचं गाव आहे हिंगोली बुद्रुक, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. या शेतकऱ्याने चार्जिंग पंपमध्ये असा काही बदल केलेला आहे. बदल करण्यामागचं कारण एकच की आतापर्यंत आपण जे पिकांना फवारणी वगैरे करत असतो, पिकांना पाहिजे त्या प्रमाणात फवारणी जे औषध असतं ते भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट, फवारणी करत असताना आपल्या अंगावरती जे काही औषध पडत असतं 30 ते 40% प्रमाणात औषध पडत असतं. आणि औषधाचा परिणाम आपल्याला शरीरावरती होत असल्यामुळे ना आपल्याला हॉस्पिटल दवाखान्यात पैसे घालावे लागतात. या गोष्टींना आळा घालून या शेतकऱ्यांनी या पद्धतीचा पंप तयार केलेला आहे. आपण त्या शेतकऱ्यांना विचारून घेऊ या कुठल्या पद्धतीने त्यांनी पंप तयार केला. तुम्ही हा पंप कुठल्या पद्धतीने तयार केला, याच्यामध्ये असा काही बदल केला? याच्यामध्ये बदल फक्त मागे या नडीला मागे नोझल बसवला आणि तिला 2 फूट मागे केली, जेणेकरून औषध आपल्या अंगावर उडायला नको पाहिजे. औषधाशी कमीत कमी माणसाचा संपर्क यायला पाहिजे या दृष्टिकोनातून मागे असल्यामुळे आपण सरळ पुढे चालायचं. पाणी मागे जातं, मागे झाडांवरती दोघी बाजूला 2 नोझल लावलेले आहेत, म्हणजे दोघी साईडला सर्व पाणी व्यवस्थित पडतं. आणि पाणी भरायच्या वेळेस थोडंसं मोकळी जागा पाहिजे, मोकळी जागेत पंप ठेवायचा आणि मग पाणी भरायचं, मग चालायचं. या तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी खर्च वगैरे किती लागला साधारणतः तो बॅटरीचा पंप आहे, त्याला सगळं सोबत आलेलं होतं, नोझल वगैरे. फक्त ही आडवी नडी आणि काही ते नोझल वगैरे असे जवळजवळ 250 ते 300 रुपये. म्हणजे हा पंप कमी खर्चामध्ये यांनी तयार केलेला आहे. आणि माझं शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की या गोष्टींना वगळून आपण अशा पद्धतीचा अवलंब करावा. धन्यवाद.